हाय गाईज, पुन्हा एकदा घेऊन आलोय नवीन ट्रेक अवचितगड रोहा। तर या ट्रेकला येण्यासाठी तुम्हाला यायचंय रोहावरून मेडेगावात आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं वाहन जे असेल व्हेकल असेल ते पार्क करू शकता आणि तिथूनच तुमचा मग ट्रेक सुरू होतो। तर ट्रेकला गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही वरच्या बाजूला थोडंसं चालत यायचंय। चालत आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणची ही विहीर दिसते, त्या विहिरीच्या इथे येऊन तुम्ही पोचाल आणि तिथून मग तुमचा ट्रेक चालू होईल। ती आपल्यासोबत आहेत प्रणित गावण आणि मुकेश गायकवाड। तर यांच्यासोबत आज आपण आपला ट्रेक सुरू करतो। चला तर मग बघूया कसा होतोय आजचा ट्रेक। विहिरीच्या पुढे चालत आल्यानंतरच या विहिरीच्या पुढच्या बाजूलाच लगेच वरती जाण्याचा रस्ता आहे। जेव्हा तुम्ही ट्रेकला चालत येत असता तेव्हा आजूबाजूला काही अशा साइन्स लावलेल्या असतात की ज्यामुळे आपल्याला रस्ता कोणत्या दिशेने जातोय ते समजतं। त्यामुळे असे साईन बघूनच त्या बाजूने आपण ट्रेकला जायचं आहे। तर हा एक बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय की वरच्या बाजूच्या दिशेला आपल्याला जायचं आहे। पावसात जर तुम्ही ट्रेकसाठी येत असाल तर चांगल्या ग्रिपचे शूज तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, कारण पाय स्लिप होण्याचे चान्सेस खूप असतात, स्लिपरी असतं। त्यामुळे चांगल्या ग्रिपचे शूज तुमच्याकडे असणं खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा कधी तुम्ही ट्रेकला येत असाल त्यावेळेस। थोडंसं पुढे चालत आल्यानंतर तुम्हाला हा पाण्याचा प्रवाह पाहायला मिळतोय। खूप सुंदर असं हे दृश्य आहे। निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर असे सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। तर त्या ओढ्याच्या पुढे चालत आल्यानंतर पुढे थोडीशी ही चढणीचा रस्ता सुरू होतोय आणि थोडीशी ही नॅरो वाट आपल्याला पाहायला मिळते। तर यावेळेस जरा पावलं टाकताना खूप जपून टाकावीत, कारण दगडं थोडीशी लूज असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे चालताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे। तर या खालच्या वाटेने आपण चालत आल्यानंतर जेव्हा तुम्ही या ठिकाणी येऊन पोहोचता आणि हे झाड तुम्हाला दिसतंय, इथे जर पाहिलं तर थोडंसं कन्फ्युजन व्हायला होतं की आपल्याला त्या साईडला जायचं आहे की आपल्याला इकडे वरच्या बाजूला यायचं आहे किंवा तिकडे वरती जायचं आहे। तर त्या झाडाच्या इथे आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला वळून आणि मग या साईडला असं वरती यायचं आहे। त्यामुळे ते झाड लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सरळ न जाता आपल्याला उजव्या बाजूला वळायचं आहे आणि मग वरच्या रस्त्याला जायचं आहे। तर असे साइन बोर्ड्स लावलेले आहेत। तर या बाजूने वरती चालत आल्यानंतर जेव्हा तुम्ही या ठिकाणी येऊन पोचता तर एक डाव्या बाजूला जाणारा रस्ता आहे आणि या ठिकाणी समोर तुम्हाला या विरगळी पाहायला मिळतील आणि त्याच्याच उजव्या बाजूला या ठिकाणी हा गडाकडे जाणारा रस्ता आहे। या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आपल्याला दिसतोय। तर या साइन बोर्डला फॉलो करून आपण गडाच्या दिशेने वरच्या बाजूला जायचं आहे। थोडंसं वर चालून आल्यानंतर शेवटी इथे पायऱ्यांची सुरुवात झालेली आहे। गड जवळ आल्याचा भास या ठिकाणी होतोय। तर आपले दोन्ही ट्रेक मित्र पुढे चालत आहेत, पायऱ्यांवरून प्रवास सुरू करत आहे। काही पायऱ्या आपल्याला व्यवस्थित दिसत आहेत तर काही पायऱ्या ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। चला तर लवकरच दरवाजापर्यंत पोहोचू या गडाच्या। त्या पायऱ्यांवरून वर चालत आल्यानंतर आपण या ठिकाणी येऊन पोहोचतो आणि ही गोमुखी आकाराची रचना असलेला महादरवाजा मग आपल्याला पाहायला मिळतो। तर महाराजांच्या काही किल्ल्यांचं हे वैशिष्ट्य आहे की गोमुखी आकाराचं महादरवाजाच्या रचना किल्ल्याला आपल्याला पाहायला मिळतात। आणि आता आपण येऊन पोहोचलोय ते अवचितगडच्या महादरवाजाजवळ।
महादरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर ह्या पायऱ्या चढून वर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उजव्या बाजूला एक जाणारा रस्ता दिसतोय. त्या साईडला सुद्धा तुम्ही गड एक्सप्लोअर करू शकता किंवा तुम्ही डाव्या बाजूला या ठिकाणी जाऊन सुद्धा गड एक्सप्लोअर करू शकता. तर आपण जातोय डाव्या बाजूने. त्यानंतर पुढे आल्यानंतर हा एक सूचना फलक या ठिकाणी लावलेला आहे. या सूचना वाचूनच आपण पुढे गड एक्सप्लोअर करण्यासाठी जायचं आहे. या ठिकाणी या सूचना फलकाच्या बाजूलाच ज्या ठिकाणी मुकेश उभा आहे आपला मित्र, एक तोफ आपल्याला दिसते. तर ही पहिली तोफ या गडावरची आपल्याला पाहायला मिळते. पाहूया अजून किती तोफा या गडावरती आहेत. महादरवाज्याच्या पहिल्या तोफेपासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या दरवाजापाशी ही दुसरी तोफ आपल्याला पाहायला मिळते. थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला एक तळ आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी पायऱ्या आहेत खाली येण्यासाठी. तलावाच्या पुढे आल्यानंतर इथे आपल्याला एक महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. महादेवाच्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर मंदिराचा चौथरा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच्याच थोडंसं बाजूला आपला मित्र मुकेश, हे जे मित्र आपल्याला भेटलेत त्यांना सोबत आणलेली बिस्किटं देताना, हे मित्र आपल्यासोबत अर्ध्या रस्त्यातच आपल्याला भेटले आणि तेव्हापासून आपल्यासोबत येत आहेत. एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वेळेस अशा प्रकारचे बिस्किट किंवा काही पदार्थ घेऊन येता तर त्याचे जे प्लास्टिकचे रॅपर्स असतील ते आपल्याला गड किल्ल्यावर न टाकता आपल्या सोबत घेऊन जाण्याचं आहे. याची काळजी आपण घ्यायचं आहे. आपले गड किल्ले आपणच स्वच्छ ठेवायचे. महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक रस्ता इकडे खालच्या बाजूला जाताना दिसते. तर खाली आपल्याला काही पाण्याचे टाक आहेत. तर ते टाक आपण पाहणार आहोत आणि त्या ठिकाणी काही देवीच्या मूर्तीसुद्धा आहेत, त्यासुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग जाऊया पुढे. महादेव मंदिराच्या खालच्या बाजूला हे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 एकूण 6 पाण्याचे टाक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि जर तुम्ही टाकाच्या बाजूला पाहिलं तर एक खड्डे तुम्हाला पाहायला मिळतील. खांब रोवण्यासाठी हे खड्डे असावेत असा एक अंदाज आहे. समोर एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या ठिकाणी एक मूर्ती आहे. थोडंसं वरती चालत आल्यानंतर ही आपल्याला तटबंदी पाहायला मिळते. थोडीशी पडलेली आहे. या तटबंदीच्या वरच्या दिशेने आपण चालत जात आहोत. तटबंदीच्या बाजूलाच आपल्याला पायऱ्या पाहायला मिळत आहेत. आणि आता आपल्याला पाहायला मिळते ती तिसरी या गडावरची तोफ, ज्या ठिकाणी आपला मित्र मुकेश गायकवाड उभा आहे. आणि तर आता आपण आहोत बुरुजावरती. मागचं निसर्ग आणि सह्याद्रीच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात. ते जे दिसतंय ते आहे रोहा शहर. आणि त्या ठिकाणी आपल्याला रोहा रेल्वे स्टेशन पण पाहायला मिळतंय. थोडंसं धुकं आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. सुंदर असं हे दृश्य. आणि ही जी दिसते ती दिसते कुंडलिका रिव्हर, कुंडलिका नदी. आता आपण या समोरच्या बुरुजावर उभे होतो. त्या बुरुजावरून खाली उतरल्यानंतर त्याच्याच खालच्या बाजूला आपण चालत आल्यानंतर या ठिकाणी हा समोरचा जो डोंगर आहे आणि हा डोंगर, या दोन्ही डोंगरांना जोडणारा अतिशय सुंदर असा एक ब्रिज, या किल्ल्याचं आकर्षण म्हणता येईल. ते ब्रिज आपल्याला इथे पाहायला मिळतं. हेच ते ब्रिज.
या गडावर येण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत. एक पिंगळसे गाव मार्गे, दुसरं पडम मार्गे आणि तिसरं मेढेगाव मार्गे. आपण मेढेगाव मार्गे आलेलो आहोत. रोह्यापासून 5 किलोमीटर अंतरावर हा अवचितगड आहे. जर तळापासून याची उंची पाहिली तर ती 300 मीटरच्या आसपास असावी आणि 1000 फूटच्या आसपास असावी असा अंदाज आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला असा एक किल्ला आहे. आता आपण आलेलो ते दिंडी दरवाजाजवळ. हा पहा, या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आहे. दिंडी दरवाजापासून पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला या ठिकाणी अजून एक तोफ आपल्याला पाहायला मिळते. या बाजूने दिंडी दरवाजाच्या पुढे चालत आल्यानंतर तुम्हाला या साईडला डाव्या बाजूला सुंदर असं दृश्य हे पाहायला मिळतंय. आत्ताच पाऊस येऊन गेला. थोडंसं पुढे आल्यानंतर मेढेगावाच्या बाजूला असलेला बुरुज आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही आपले मित्र इथे उभे आहेत आणि आणखी तोफ आपल्याला इथे पाहायला मिळते. आत्ताच पावसाची सर त्या बाजूला गेलेली आहे. सुंदर असं एक दृश्य, हिरवीगार अशी पसरलेली चादर आपल्याला पाहायला मिळते. सह्याद्रीच्या या पर्वत रांगा आणि त्यामध्ये असलेला हा अवचितगड. मेढेगावचा इथला असलेला बुरुज पाहिल्यानंतर आपण पुन्हा महादरवाजाजवळ आलेलो आहोत आणि इथून आपण आता आपला परतीचा प्रवास सुरू करत आहोत.